टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। काही लोक त्यांच्याकडे असणाऱ्या सत्तेचा गैरवापर करतात। सत्तेचा वापर करून लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत। लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल। त्यासाठी येणारी निवडणुके लोकसभेत तुम्ही चांगलं काम केलं, आता काही झालं तरी महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे। शेतकरी, मजूर, कामगारांसह प्रत्येक घटकासाठी सत्तेचा वापर करायचा आहे। तुमचे प्रश्न सोडवून योग्य दिवस येतील अशी काळजी घेतली जाईल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलाय। वडगाव, निंबाळकर, तालुका बारामती येथे जनसंवाद दौऱ्याच्या वेळी आयोजित सभेमध्ये पवार बोलत होते। पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या ऊस गाळपासह ऊस दर, साखर, वीज, इथेनॉलच्या दराबाबत सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने साखर धंदा अडचणीत आलाय। संस्था चालकांना माझी विनंती आहे, बाबांनो, इतके वर्ष तुम्ही आमचे आशीर्वाद घेतले, आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या भल्यासाठी पाठिंबा दिला, मात्र या सगळ्यांच्या भल्यासाठी तुम्हाला आठवण नसेल तर तुमच्यासाठी काय करायचं याचा निकाल आम्हाला घ्यावा लागेल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह साखर कारखाना पदाधिकाऱ्यांचं नाव न घेता इशारा दिलाय। पवार पुढे म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक वेगळी होती, ती सोपी नव्हती। देशात आणि परदेशात देखील या निवडणुकीची चर्चा झाली। राज्याची सत्ता दुसऱ्यांच्या हातात आहे। काही लोकांना दमदाटीचे प्रकार घडलेत। सगळ्या देशात इथं काय होईल याची शंका होती। आमचे पदाधिकारी गावोगाव जात असत। पहिली निवडणूक यावेळी गावात पुढे कोणी येत नव्हतं, सर्वजण शांत होते, न बोलणारी यंदा निवडणूक झाली। यामुळे अनेकांना या ठिकाणी काय होईल याची काळजी होती, मात्र मला खात्री होती नेमकं तेच घडलं। जे लोक पुढे येत नव्हते, शांत होते, त्यांना कोणते बटन दाबायचं हे सांगावं लागलं नाही। मतमोजणी झाल्यावर हे स्पष्ट झालं, त्यामुळे आम्हाला आता लोकांच्या कामावर अधिक लक्ष द्यावं लागेल, असं पवार म्हणाले। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला